नमस्कार, मी सौ सुप्रिया सुहास गोसावी. नीता मृणाल गोसावी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सुशीला शिशु वाटिका या शाळेचे माझे अनुभव सांगत आहे. वय वर्ष 3 ते 3.5 वर्ष या वयाची चाहूल लागताच पालकांची पावले वळतात ती शिशुवाटिका या शाळेत. आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ते अगदी विश्वासाने, निर्भयपणे आपल्या मुलांना शिक्षकांच्या स्वाधीन करतात. अगदी मुलं रडत असले तरी ते बिनधास्तपणे मागे न पाहता मुलांना शाळेत शिक्षकांच्या हाती सोपवतात. पण तिथून पुढे सुरू होतो तो शिक्षकांचा खडतर प्रवास. एका निष्पाप निरागस जीवाला घडविण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. त्यांची या तारेवरच्या कसरतीला तसे संयमाला माझा मानाचा मुजरा. मुलांच्या रडत शाळेत बसण्यापासून हसत आनंदी चेहरे बाहेर पडताना पालकांना मिळालेला विश्वास ही त्यांची सर्वस्वी दाद असते. तसेच त्यांचे शाळेत आल्यावर चप्पल जागेवर ठेवणे, दप्तर रांगेत लावणे, कपाळाला आज्ञाधारक गंध लावून शारदा देवीला नमस्कार करून, शिक्षक दीदींना नमस्कार करून दिवसाची सुंदर सुरुवात प्रार्थना, श्लोक, नामस्मरण करून केली जाते. आणि हो, एक निरीक्षण करून एक मुद्दा मला इथे आवर्जून सांगावासा वाटतो. प्रार्थना चालू असताना मुलांचे वेडे चाळे, खिडकीवर चढणे, जमिनीवर लोळणे, मध्येच मोठ्याने ओरडणे, वेडे वाकडे चाळे करणे, हे सर्व पाहताना माझी इतकी चिडचिड व्हायची की हळूच दीदी शिक्षकांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहिले. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचा संयम, शांत मन, त्यांच्या डोळ्यातील भाव सांगतात, तो अजून लहान आहे, होईल सर्व सुरळीत. हेच ते वय व्यक्त होण्याचं आहे. मुलांना न ओरडता अगदी हळुवारपणे मायेने मांडीवर बसून त्यांना सुरक्षितेची जाणीव करून आपलंसं करणे, मस्ती करणाऱ्या मुलांना धाक न दाखवता त्यांना अलगदपणे दुसऱ्या आवडीच्या विषयात रमविणे, हे यांना चांगले जमते. मुलं शिस्तीत येईपर्यंत मुलं ही लहान आहे, त्यांचं मन जपायला हवं, होईल सर्व सुरळीत, हा आत्मविश्वास त्यांच्यात कायम टिकून आहे. मुलांच्या दुपारच्या जेवणाचा डबा हा घरातील शुद्ध, सात्विक, पोषक आहार असावा, हा त्यांचा अट्टाहासच आहे. जेवणापूर्वी हात धुणे, एकत्र बसून हात जोडून त्या भोजनाचे, आईचे आभार मानून एक घास चिवचा, एक घास काऊचा हा देण्याचा, वाटून खाण्याची ही चांगली सवय मुलांना घडविते. जी मुलं जेवताना कंटाळा करतात त्यांना दीदी आईच्या मायेने मांडीवर बसून स्वतः भरवितात. हेही मनाला खूप भावून गेले. लहान मुलांना शिकवताना स्वतःच्या कृतीतून हे सर्व शिकवले जाते. चित्र रंगवणे, वस्तू ओळखणे, नाती जपणे, एकमेकांना मदत करणे, खाऊ वाटून खाणे, वस्तू जागच्या जागी ठेवणे, प्रार्थना संपल्यानंतर सतरंजा घडी करणे, मुलांशी दररोज घडणाऱ्या रोजच्या गोष्टींशी संवाद साधणे, मुलांनी कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता सर्वांसमोर येऊन आपणहून व्यक्त होणे, स्वतःहून नाचून त्यांना दाखवणे, गाणी म्हणून दाखवणे, या प्रकारची खूपशी मनोरंजने इथे होतात. इतर अनेक गोष्टी मला माझ्या नातवाच्या या 15 दिवसाच्या प्रवासात बघायला मिळाल्या. खरोखर हा अनुभव माझ्या 53 वर्ष वयाच्या आजीला पुन्हा हरवलेलं बालपण गवसलं. त्याबद्दल मी सुशीला शिशु वाटिका, हिंदू कॉलनी, कुडाळ या शाळेचे, तसेच त्यांचे शिक्षक दीदी कविता कुंटे, योगिता कोठणकर, राऊळ दीदी, स्वाती दीदी, अक्षता दीदी यांचे मनापासून आभार मानते. धन्य ती शाळा, धन्य ते शिक्षक वर्ग. नमस्ते, आभार. आणि हो, मला या शाळेची माझी विद्यार्थिनी जुई गोसावी हिची आई सौ प्रेरणा प्रदीप गोसावी यांनी सुचविले. याबद्दल मी त्यांचेही मनापासून धन्यवाद मानते.